नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकल्प सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आज आपण अतिशय महत्त्वाचा लेसन बघणार आहे 8वीचा मॅनमेड मटेरियल्स. जे तुम्हाला क्लासरूममध्ये ज्या काही वस्तू दिसतायत, जे तुमच्या घरी जे काही वस्तू दिसतायत, त्या कोणी बनवलेल्या आहेत? तर त्या मॅनमेड आहेत. म्हणजे माणसाने त्या वस्तू बनवलेल्या आहेत. असाच हा जो लेसन आहे मॅनमेड मटेरियल्स, हा आपण आज बघणार आहे. तुम्हाला यामध्ये कॅन यू टेल मध्ये ज्या काही एन्व्हायरमेंट मध्ये तुमच्या घरी, तुमच्या क्लासरूम मध्ये ज्या काही वस्तू दिसत आहेत, समजा टीव्ही असेल, बोर्ड असेल, पेन असेल, तुमच्या ज्योमेट्री बॉक्स मध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट आहे, स्केल, रबर, कंपॉस, हे कोणी बनवलेलं आहे? तर मॅनमेड मटेरियल्स आहेत. हे सगळे मटेरियल्स मॅनमेड आहेत. तर या मटेरियल्सचे बघा 2 टाइप्स आहेत. एक आहे मॅनमेड मटेरियल आणि सेकंड आहे नॅचरल मटेरियल्स. नॅचरल मटेरियल्स म्हणजे काय? जे मटेरियल्स आपल्याला एन्व्हायरमेंट मधून मिळतात, जसे की एअर, वॉटर, वूड, हे आपल्याला एन्व्हायरमेंट मधून मिळतं, म्हणून आपण त्यांना नॅचरल मटेरियल्स असे म्हणतो. आणि मॅनमेड मटेरियल्स म्हणजे जे माणसाने बनवलेलं आहे, समजा चेअर असेल, बोर्ड असेल, पेन असेल, स्केल असेल, टीव्ही असेल, तर हे काय झाले? मॅनमेड मटेरियल्स झाले. तुम्हाला इथे असाच एक चार्ट दिलेला आहे आणि इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत. हे जे मटेरियल्स आहेत, वेगवेगळ्या डिफरंट कलर्सचे इथं मटेरियल्स दिलेले आहेत. आता मटेरियल यूज मॅनमेड अँड नॅचरल. जे आपल्या घरी वुडन चेअर आहेत, वुडन चेअर पण असतात आणि प्लास्टिकच्या चेअर पण असतात. तर तर त्या ज्या वुडन चेअर आहेत, ज्या लाकडापासून बनवलेल्या आहेत, जे लाकूड कुठून येतं? जे वूड कुठून मिळतं आपल्याला? नेचर पासून मिळतं, म्हणून ते नॅचरल मटेरियल आहे. म्हणजे जे रॉ मटेरियल आहे ते आपल्याला नेचर पासून मिळतं. परंतु जी चेअर वुडन पासून बनवली जाते ती मॅनमेड मटेरियल आहे. म्हणजे ते माणूस बनवतो, म्हणून त्यांना आपण मॅनमेड मटेरियल असे म्हणतो. जे कॉम आहे तो प्लास्टिकचा आहे, तो मॅनमेड मटेरियल्स आहे. आता जे प्लास्टिकचे जे वस्तू आहेत, तुम्हाला इथं खूप सारे चित्र दिसत आहेत प्लास्टिकचे वेगवेगळ्या कलर्सचे. जे काही बाउल्स आहेत, बकेट्स आहेत, जे काही इन्स्ट्रुमेंट दिसत आहेत तुम्हाला यामध्ये बकेट्स दिसत आहेत, काही बाउल्स दिसत आहेत. तर हे जे मटेरियल्स आहेत ते कशाचे बनलेले आहेत? प्लास्टिकचे बनलेले आहेत. द मॅनमेड मटेरियल्स शोविंग द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी मेड अप ऑफ द ऑर्गॅनिक पॉलिमर्स इज कॉल्ड एज द प्लास्टिक. तर प्लास्टिक कशाला म्हणतो आपण? ज्यांच्यामध्ये प्लास्टिसिटी ही प्रॉपर्टी प्रेझेंट आहे आणि जे ऑर्गॅनिक पॉलिमर्स पासून बनलेले आहेत त्यांना आपण प्लास्टिक असे म्हणतो. हे जे प्लास्टिक आहेत त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते सेम नसतं. काही जे प्लास्टिक आहेत त्यांचं जे शेप आहे, काहींचा लिनियर असतो, काहींचा लिनियर असतो, काहींचा सर्क्युलर असतो, काहींचा जे आहे, जे प्लास्टिक आहेत त्यांचे जे शेप आहे तो डिफरंट आहे. प्लास्टिसिटी ही प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये बघायला मिळते. आता यामध्ये बघा प्लास्टिकचे 2 टाइप्स पडतात. एक आहे थर्मोप्लास्टिक आणि सेकंड आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक. समजतंय? मॅनमेड मटेरियल्स मध्ये तुम्हाला इथं क्लासिफिकेशन करायचंय नॅचरल मटेरियल्सचा आणि मॅनमेड मटेरियल्सचा. जे आपल्याला नेचर पासून मिळालेले आहेत ते नॅचरल मटेरियल्स, जसे की वूड असेल, सॉइल असेल, सनलाइट असेल, हे सनलाइट असेल, हे सगळे आपल्याला नेचर, प्लांट्स आहे, वूड आहे, हे आपल्याला नेचर पासून मिळतात, म्हणून त्यांना आपण नॅचरल मटेरियल्स असे म्हणतो. आणि मॅनमेड म्हणजे जे माणसानी जे मटेरियल्स बनवलेले असेल, पेन असेल, ब्लॅकबोर्ड असेल, चेअर असेल, टीव्ही असेल, मोबाईल असेल, ते सगळे मॅनमेड मटेरियल्स आहे. नेक्स्ट पॉइंट बघतोय आपण प्लास्टिक. प्लास्टिक मध्ये जी प्रॉपर्टी आहे प्लास्टिसिटी, आणि हे प्लास्टिक कशाचे बनलेले आहे?
ऑर्गॅनिक पॉलिमर्सचे बनलेले आहेत. आता या प्लास्टिकचे जे स्ट्रक्चर आहे ते सेम असतात का? नाही, डिफरंट टाइप्सचे शेप असतात. या प्लास्टिकचे 2 टाइप्स पडतात. एक आहे थर्मोप्लास्टिक, काय म्हणतो त्याला? थर्मोप्लास्टिक. आणि सेकंड आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिक. या प्लास्टिकचे 2 टाइप्स पडतात. एक आहे थर्मोप्लास्टिक्स आणि सेकंड आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक. आता थर्मोप्लास्टिक्स म्हणजे काय? The plastic that can be molded as per our wish. म्हणजे जे प्लास्टिक आपल्या इच्छेनुसार मोल्ड होतात, त्यांचा शेप चेंज होतो, त्यांना आपण थर्मोप्लास्टिक असे म्हणतो. समजते? फॉर एक्झाम्पल रबर. जर रबर जे आहे, जे आपल्या इच्छेनुसार आपण कोणताही शेप चेंज करतो, समजते? त्यांना आपण काय म्हणतो? प्लास्टिक, थर्मोप्लास्टिक्स. फॉर एक्झाम्पल दिले फक्त. रबर हे प्लास्टिकचं बनलेलं नाही, ते रबर आहे. ते प्लांट्स पासून, नॅचरल मटेरियल्स पासून बनलेलं आहे. फक्त तुम्हाला एक्झाम्पल इथं समजण्यासाठी मी रबरचा एक्झाम्पल दिलाय. द प्लास्टिक दॅट कॅन बी मोल्डेड ॲज अवर विश. आपल्या इच्छेनुसार त्या प्लास्टिकचा शेप चेंज करता येतो, ते मोल्ड करता येतात, त्यांना थर्मोप्लास्टिक असे म्हणतो. काही प्लास्टिकचे टॉईज असतात बघा, जे की मोल्ड होतात, असं दाबल्यानंतर त्याच्यामधून आवाज ऐकायला मिळतो. जे लहान मुलांसाठी आपण टॉईज आणतो प्लास्टिकचे. फॉर्म्स, प्लेट्स असतात, बाउल्स असतात, हे थर्मोप्लास्टिकचे बनलेले आहेत. अनदर plastic is thermosetting plastics. The plastic, its shape cannot be changed on heating. म्हणजे त्यांना हिटिंग दिली तरी त्यांचा शेप चेंज करता येत नाही, त्यांना थर्मोसेटिंग प्लास्टिक असे म्हणतो. यामध्ये एक्झाम्पल बघा, इलेक्ट्रिक स्विचेस, कव्हरिंग ओव्हर हँडल्स ऑफ कुकर एक्सेट्रा. जे कुकरचे जे हँडल्स आहेत ते हीट होत नाहीत. कुकर एकदम गरम होतो, परंतु जे कुकरचा हँडल आहे ते गरम होत नाही, कारण की ते थर्मोसेटिंग प्लास्टिकचं बनलेलं आहे. समजते? म्हणजे त्याला कितीही हीट दिली तरी पण ते चेंज होणार नाही. तर तुम्हाला या फ्रंट पेज वर आता आपण काय काय बघितलेलं आहे? नॅचरल मटेरियल आणि मॅनमेड मटेरियल. प्लास्टिकचे 2 टाइप्स पडतात. एक आहे थर्मोप्लास्टिक आणि सेकंड आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोप्लास्टिक मध्ये आपण आपल्या इच्छेनुसार त्याला मोल्ड करता येतात, त्याचा शेप चेंज करता येतो, त्यांना थर्मोप्लास्टिक असे म्हणतो. आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक मध्ये जरी त्या प्लास्टिकला हीट दिली तरी पण त्यांचा शेप आपल्या इच्छेनुसार चेंज होणार नाही, त्याला काय म्हणतो? थर्मोसेटिंग प्लास्टिक. यामध्ये एक्झाम्पल येतात इलेक्ट्रिक स्विचेस, कव्हरिंग ओव्हर द हँडल्स ऑफ कुकर एक्सेट्रा. इथे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दिलेले आहे बघा, थर्मोप्लास्टिकचे दिलेले आहेत आणि थर्मोसेटिंग प्लास्टिकचे दिलेले आहेत. चला नेक्स्ट पार्ट बघूया. यामध्ये टाइप्स आणि युजेस ऑफ प्लास्टिक दिलेला आहे. चला, प्लास्टिकचे काही प्रॉपर्टीज दिलेले आहेत तुम्हाला. प्रॉपर्टीज ऑफ द प्लास्टिक. नंबर 1 ची प्रॉपर्टी काय आहे? प्लास्टिक डज नॉट करोड. प्लास्टिकचं करोजन होत नाही. करोजन कुणाचं होतं? मेटलचं. जसं की आयरनच्या ज्या इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांचं करोजन होतं, ज्या लोखंडाच्या वस्तू आहेत त्यांचं करोजन होतं, परंतु प्लास्टिकचं करोजन होत नाही. इट डज नॉट डिकम्पोज. ते डिकम्पोज पण होत नाही. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम जे डिकम्पोजिशन करतात, ज्या लिव्हिंग थिंगचं डिकम्पोजिशन करतात, तसं या प्लास्टिकचं डिकम्पोजिशन होत नाही. इट नॉट इझिली अफेक्टेड इन द ह्युमिडिटी, हीट, रेन.
म्हणजे ह्युमिडिटीचा, हीटचा, रेनचा याच्यावर काहीच परिणाम होत नाही. ॲटम्स ऑफ एनी कलर कॅन बी मेड फ्रॉम इट. आता हे जे प्लास्टिकचे जे काही वस्तू आहेत, जेवढे ॲटम्स आहेत ते आपल्या इच्छेनुसार वेगवेगळ्या कलर्समध्ये, वेगवेगळ्या शेपमध्ये बनवता येतात. समजतंय? तर या प्लास्टिसिटीच्या प्रॉपर्टीवरून या प्लास्टिकचे 2 टाइप्स पडलेत. एक आहे थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोप्लास्टिक मध्ये बघा कोणते टाइप्स येतात? पॉलीव्हिनिल क्लोराईड, PVC. याचे एक्झाम्पल काय येतात थर्मोप्लास्टिक मध्ये? बॉटल्स, जे आपण पाणी पिण्यासाठी जे बॉटल्स यूज करतो, वॉटर बॉटल्स, रेनकोट, पाईप्स, हँडबॅग्स, शूज, हे PVC चे बनलेलं आहे. PVC मीन्स काय? पॉलीव्हिनिल क्लोराईड. समजतंय? ज्या बॉटल्स आहेत, रेनकोट, पाईप्स, हँडबॅग्स, इलेक्ट्रिक केबल्स, इन्सुलेटर, फर्निचर, रोप्स, टॉईज, ह्या कशाने बनलेल्या आहेत? पॉलीव्हिनिल क्लोराईडच्या, PVC. थर्मोप्लास्टिकचा सेकंड टाइप आहे पॉलिस्टिरीन. Thermo-insulating parts of the electric appliances like the refrigerator, gears of machine, toys, protective covering like CD covers, DVD मध्ये ह्या पॉलिस्टिरीन प्लास्टिकचा यूज केला जातो. थर्ड आहे पॉलीइथिलीन. पॉलीइथिलीनचं तर आपण डेली लाईफ मध्ये डेली यूज करतो. काय आहे? मिल्क बॅग्स, जे आपण दुधाचे पॅकेट्स आणतो, त्या जे प्लास्टिक्स आहे, वरची जी मिल्क बॅग आहे ती पॉलीइथिलीनची बनलेली आहे. बघा, पॅकिंग बॅग्स, फ्लेक्झिबल गार्डन पाईप्स एक्सेट्रा, हे सगळे पॉलीइथिलीनचे बनलेले आहेत. पॉलीप्रोपिलीन, पार्ट्स ऑफ द लाऊडस्पीकरचे जे पार्ट आहेत ते पॉलीप्रोपिलीनचे आहेत. व्हेकल्स, रोप्स, मॅट्रेसेस, लॅबोरेटरी ॲप्लिकन्स, जे लॅबमध्ये जे ॲप्लिकन्स आहेत ते प्लास्टिकचे. फॉर एक्झाम्पल बिकर, पिपेट, हे प्लास्टिकचे बनलेले आहेत. सेकंड टाइप्स आहेत थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिक मध्ये परत 4 टाइप्स पडतात थर्मोसेटिंग प्लास्टिकचे. एक आहे बकेलाइट प्लास्टिक. या बकेलाइट प्लास्टिक मध्ये काय एक्झाम्पल येतात? कॅबिनेट्स ऑफ रेडिओ, टीव्ही, टेलिफोन, इलेक्ट्रिकल स्विचेस, जे इलेक्ट्रिकल स्विचेस बनलेले आहेत. टॉईज कव्हरिंग ओव्हर हँडल ऑफ कुकर्स, कुकरचे जे हँडल्स आहेत ते पण या बकेलाइटचे बनलेले आहेत. थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजे काय? जरी त्यांना हीट दिलं तर परंतु ते मोल्ड होणार नाही. हिटिंग दिली तरी ते आपल्या इच्छेनुसार त्यांचा शेप चेंज होणार नाही. याला आपण थर्मोसेटिंग प्लास्टिक असे म्हणतो. या थर्मोसेटिंग प्लास्टिक मध्ये बकेलाइट बघितलं, जे कॅबिनेट रेडिओ मध्ये हे प्लास्टिक यूज केलं जातं. टीव्ही मध्ये, टेलिफोन मध्ये, इलेक्ट्रिकल स्विचेस मध्ये, टॉईज मध्ये हे बकेलाइट यूज केलं जातं. सेकंड आहे मेलामाइन. आता यामध्ये डोमेस्टिकली युजफुल आयटम्स लाईक द कप. आता बघा, मेलामाइनचे जे प्लास्टिक आहे, आता डोमेस्टिकली म्हणजे घरगुती आपण यूज करतो. कोणते कोणते आयटम्स आहेत जे घरगुती म्हणजे घरामध्ये आपण यूज करतो? तर यामध्ये बघा, कप, सॉसर माहिती, बशी, प्लेट्स, ट्रे, सम स्पेअर पार्ट्स ऑफ द एअरप्लेन इंजिन्स, इलेक्ट्रिक अँड साऊंड इन्सुलेटिंग कव्हरिंग, हे सगळे मेलामाइनचे बनलेले आहेत. जे आपण ट्रे यूज करतो ना, वेगवेगळ्या शेपचा जो ट्रे आहे तो मेलामाइन प्लास्टिकचा बनलेला आहे. सॉसर आहे, प्लेट्स आहे, काही बाउल्स पण येतात, तर हे मेलामाइनचे बनलेले आहेत. थर्ड टाइप्स आहे थर्मोसेटिंग प्लास्टिकचा पॉलीयुरेथेन. हा पॉलीयुरेथेन प्लास्टिक कुठे यूज केलेला आहे? सर्फिंग बोर्ड्स, स्मॉल बोट्स मध्ये, फर्निचर मध्ये, सीट इन व्हेकल्सचे जे सीट्स आहेत त्यामध्ये पॉलीयुरेथेन या प्लास्टिकचं बनलेलं आहे. फोर्थ आहे पॉलिस्टर.
पॉलिस्टर तर माहीत आहे, पॉलिस्टरचे शर्ट्स असतात, क्लॉथ असतात, तुम्ही ते यूज केलेले असेल. पॉलिस्टर तुमच्या वेल नोन आहे. फायबर ग्लास, टोनर्स ऑफ लेझर प्रिंटरमध्ये हे पॉलिस्टर यूज केले जातात. टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये, जी क्लॉथची इंडस्ट्री आहे, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये पॉलिस्टर यूज केले जातात. समजलंय? आपण प्लास्टिक मॅनमेड मटेरियल्समध्ये मॅनमेड मटेरियल्स आणि नॅचरल मटेरियल्सचं क्लासिफिकेशन बघितलं. कोणते मटेरियल्स हे प्लास्टिकचे बनलेले आहेत आणि कोणते मॅनमेड आहेत, कोणते नॅचरल मटेरियल्स आहेत हे बघितलं. परत प्लास्टिकचे 2 टाइप्स बघितले, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय? जे आपल्या इच्छेनुसार मोल्ड होतात, आपल्या इच्छेनुसार त्यांचा शेप चेंज करता येतो, त्यांना थर्मोप्लास्टिक असे म्हणतो. आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक, ज्यांना हीट जरी दिला तरी त्यांचा शेप चेंज होत नाही, त्यांना थर्मोसेटिंग प्लास्टिक असे म्हणतो. परत या थर्मोप्लास्टिक्स मध्ये आपण 4 टाइप्स बघितले, पॉलिव्हिनिल क्लोराईड, पॉलिस्टिरीन, पॉलिइथिलीन आणि पॉलिप्रोपिलीन. हे कुठे कुठे यूज करतात त्यांचे एक्झाम्पल बघितले. परत थर्मोसेटिंग प्लास्टिकचे 4 टाइप्स बघितले, बकेलाइट, मेलामाइन, पॉलियुरेथिन आणि पॉलिस्टर्स. आणि प्लास्टिकच्या प्रॉपर्टीज बघितल्यात. प्लास्टिक डज नॉट करोड, प्लास्टिकचं करोजन होत नाही, प्लास्टिक डिकम्पोज होत नाही, म्हणजे हे लॉंग ड्युरेशन मध्ये एन्व्हायरमेंटमध्ये हे प्लास्टिक राहतात. इट नॉट इझिली अफेक्ट द ह्युमिडिटी, हीट. या अफेक्ट ह्युमिडिटीचा, हीटचा, रेनचा या प्लास्टिकवर काही परिणाम होत नाही. तर यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे प्लास्टिक आणि एन्व्हायरमेंट, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे लर्निंग विथ संकल्प सायन्स अकॅडमी.